बातमी संजय राऊत शरद पवारांना भेटण्यासाठी सिल्वर ओकवर आता दाखल झालेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे। विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून हालचाली जी आहे ते आता प्रत्येक पक्षाच्या सुरू झालेल्या आहेत। महाविकास आघाडीची एक प्राथमिक बैठक सुद्धा सध्या झालेली आहे। मात्र आता संजय राऊत हे आता शरद पवार यांना भेटण्यासाठी सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। या भेटीमागचे नेमकं कारण काय हे अद्याप गुलदस्त्यातच आहे। काही वेळातच स्पष्ट होऊ शकतं की या दोघांची भेट नेमकी का झाली, संजय राऊत शरद पवार यांना भेटण्यासाठी नेमके का गेले। मात्र आताच्या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहताय। संजय राऊत शरद पवार यांना भेटण्यासाठी सिल्वर ओकवर पोहोचलेले आहेत। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अक्षय। ऋषाली, खरं तर काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीची संयुक्तिक पत्रकार परिषद जी आहे ती पार पडलेली होती आणि त्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यातल्या जनतेचे आभार मानलेत की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश जे आहे ते महाविकास आघाडीच्या पारड्यात पाडलं। परंतु आता राज्यामध्ये येत्या काळात विधानसभेच्या पण निवडणुका आहे आणि त्याकरता महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख घटक पक्षांनी जे आहे ते आता कंबर कसलेली असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यातच उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातला जो अमोल कीर्तीकरांच्या पराभवाचा जो निकाल आहे त्या संदर्भात देखील अनेक चर्चा ज्या आहेत त्या येताना पाहायला मिळत आहेत आणि त्या सगळ्या संदर्भात रवींद्र वायकर यांच्या जवळच्या नातेवाईकांवरती सुद्धा वनराई या पोलीस स्थानकामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे। त्यामुळे या सगळ्या घटनांच्या संदर्भात संजय राऊत यांची संपूर्ण चर्चा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे प्रमुख आहेत शरद पवार यांच्याशी या सगळ्या संदर्भात भेटीमध्ये या चर्चा होऊ शकतात आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने पुढची आखणी निवडणुकीमध्ये करायची आहे महाविकास आघाडीच्या संदर्भातली त्या संदर्भात देखील प्राथमिक संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत या दोन्ही नेत्यांमध्ये होण्याची शक्यता आहे। ऋषाली, ठीक, नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।